मित्रांनो, प्रियन मराठी स्टोरी चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर या व्हिडिओमध्ये आपल्या आयुष्यात आपण श्रीकृष्णांनी सांगितलेले विचार किंवा त्यांची वाणी ही रोजच्या दैनंदिन जीवनात वापरू शकतो असेच आहेत। चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या श्रीकृष्ण वाणीला। तर श्रीकृष्णांनी गीतेत असं म्हटलेलं आहे की माणूस एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरणाला सुद्धा सामोरं जातो। प्रत्येक व्यक्तीला त्याच्या चांगल्या वाईट कर्मांची फळे मिळतात। म्हणूनच लोकांच्या गर्दीत चालण्याऐवजी व्यक्तीने आपल्या कर्मांवर लक्ष दिले पाहिजे। एकट्याने आपली वाटचाल करण्यास कधीही घाबरू नये। श्रीकृष्ण म्हणतात की शांत मन म्हणजेच खऱ्या ज्ञानाचं दार असतं। जीवनात कितीही गोंधळ असू द्यात, जेव्हा मन स्थिर होते तेव्हाच विचार स्वच्छ होतात। आरंभापासून शेवटापर्यंत उत्तर हे आपल्यातच असतं, पण ते ऐकायला मन स्थिर असावं लागतं। शांत मनात जे आपल्याला उमगतं ना, तेच तर खरं ज्ञान असतं। श्रीकृष्ण नेहमी असंच म्हणतात की बाळा, तू तुझं कर्तव्य हे प्रामाणिकपणे पार पाडत असशील ना, तर तुला या संसारातल्या कोणत्याही गोष्टीची कधीच भीती वाटणार नाही। कारण फक्त निष्काम आणि निस्वार्थ कर्मांचं पालन करणं म्हणजे जीवनातील सर्व संकट आणि अडचणी तुला पार करता येतील। तूच तुझ्या जीवनाचा चालक आहेस हे नेहमी लक्षात ठेव, आणि तुझं हे कर्तव्य निभावण्यासाठी ना मीच तुझ्या पाठीशी आहे हे लक्षात ठेव। श्रीकृष्ण नेहमी म्हणतात की बाळा, हे बघ, जीवन हे युद्धासारखं असतं। या युद्धात ना प्रत्येकाला संकट, अडचणी आणि दुःखांचा सामना करावाच लागतो। तो कधी कोणाला चुकलेला आहे का? पण श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की बाबा, संकटांनी कधीही खचून जाऊ नकोस। तू तुझं कर्म नेहमी करत राहा, कारण कर्म हेच तर तुझं कर्तव्य आहे। फळाची चिंता न करता तुझ्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेव। सुख आणि दुःख म्हणजे सुख आणि दुःख तात्पुरतेच आहेत, ते तुला विचलित करू नयेत। जेव्हा तू स्वतःला ओळखशील ना, तेव्हा तुझ्या आत्म्याची तुला खरी जाणीव होईल। तेव्हा सगळी मोह, माया, द्वेष, लोभ सगळं काही दूर होते। मग तुला तुझ्या कर्मातून आनंद मिळेल। कर्म करताना तटस्थ राहा, कारण शांत मनानेच तू एखादा योग्य निर्णय घेऊ शकतोस हे नेहमी लक्षात ठेव। आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेव की जो स्वतःवर विजय मिळवतो ना, तोच शेवटी खरा विजेता ठरतो। श्रीकृष्ण म्हणतात की या आयुष्यात आपल्याला खऱ्या अर्थाने जर सामर्थ्यवान व्हायचं असेल ना, तर एकट्याने लढायला शिकलं पाहिजे। कारण ध्येय दूर आहे म्हणून रस्ता कधी सोडायचा नसतो। श्रीकृष्ण म्हणतात की कधीच कोणाशी स्पर्धा नसावी, कोणाच्या पुढे जाण्याची कधी आकांक्षा नसावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी। काहीही झालं तरी प्रयत्न करणं कधीही सोडू नका। सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आनंद आयुष्यभर उपभोगता येतो। तर श्रीकृष्ण म्हणतात, सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आनंद आयुष्यभर उपभोगता येतो। पण असत्य हे एक प्रकारचं कर्ज आहे, त्यामुळे लगेच सुख मिळतं पण आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करतच राहावी लागते। म्हणून नेहमी सत्याचा स्वीकार करावा। प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल ते सांगता येत नाही। श्रीकृष्ण म्हणतात, जो सर्व प्राणीमात्रांशी समभावाने वागतो, जो सर्व प्राणीमात्रांशी द्वेष न करता अगदी मैत्रीभाव ठेवतो, तोच दयाळू आहे। गर्वहीन आणि मीपणा किंवा अहंकार असं काहीही न मानणारा आहे ना, जो सुख दुःख हे समानपणे घेतो आणि जो क्षमाशील आहे, तोच माझा खरा मित्र आहे। जेव्हा अहंकार नाहीसा होतो ना, तेव्हाच तर खऱ्या भक्ताची सुरुवात होते। श्रीकृष्ण असेही म्हणतात की तुम्हाला नेहमी काम करण्याचा अधिकार आहे। फळाची चिंता ही कधीही करू नका, कारण बदल हा विश्वाचा नियम आहे। आपल्या सर्वांचीच ना कोणती ना कोणती तरी इच्छा असते की आजपर्यंत आपल्याला जे मिळालं नाही ना, ते आपल्याला मिळवायचं असतं। ते आपल्याला नेहमी हवंसं वाटतं, आणि जे आपल्यापाशी नाही ना, तेच आपल्याला नेहमी प्राप्त करायचं असतं। पण हे कसे होणार? तुम्हाला जे हवे आहे ते आजपर्यंत तुम्ही मिळवू शकला नाही ना, तर तुम्हाला ते करावे लागेल जे आजपर्यंत तुम्ही कधीही केलं नसेल।
तर ते करून दाखवावं लागेल जे आजवर तुम्ही कधीही करू शकला नाहीत. असे प्रयत्न करावे लागतील, असे श्रम करावे लागतील जे आजपर्यंत तुम्ही टाळले असतील. तेव्हाच तुम्हाला ते मिळेल जे आजवर मिळालेलं नाही. कारण जे बीज आपण रोवणार ना तेच उगवणार आहे आणि तेच आपल्याला प्राप्त होणार. श्रीकृष्ण नेहमी म्हणतात की तुम्ही कुठल्या क्षणी लक्षाधीश होऊ शकता. ते म्हणतात की तुम्ही कुठल्या क्षणी लक्षाधीश होऊ शकता तर कधी झटपट गरीबही होऊ शकता. आत्मा ना मरतो ना कधी जन्मतो. तुम्ही ना या विश्वात जर रिकाम्या हाताने आलात ना तर रिकाम्या हाताने निघून जा. वासना, क्रोध आणि लोभ हे माणसाचे खूप मोठे शत्रू आहेत. ते ना माणसाला नेहमी विध्वंसक केल्याशिवाय राहत नाही. श्रीकृष्ण म्हणतात माणसाच्यात नेहमी आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे. कारण माणूस हा त्याच्या आत्मविश्वासानेच बनलेला असतो. त्याचा आत्मविश्वास कधीही डगमगू द्यायचा नाही. जसा त्याचा आत्मविश्वास आहे ना तसाच तो बनणार हे लक्षात ठेवायचं. जेव्हा ध्यान किंवा एकाग्रतेवर आपल्याला प्रभुत्व मिळवता येतं ना तेव्हा वारा नसलेल्या ठिकाणी अगदी दिव्याची ज्योत कशी शांत असते तसंच आपलं मन स्थिर आणि एकाग्र आणि ध्यानाग्र होतं. म्हणून आत्मविश्वास हा कधी डगमगू द्यायचा नाही स्वतःवरचा. तो सतत संशय येतो ना त्याच्यासाठी या जगात या विश्वात कुठेही आनंद घेता येत नाही. म्हणून माणसाच्या मनात ना कधीही संशय येता कामा नये. तर मित्रांनो आजचे छोटेसे आणि काहीसे अगदी थोडक्यात सांगितलेले श्रीकृष्णांचे विचार किंवा त्यांची वाणी आणि त्यांनी सांगितलेले गीतेत असे काही विचार आहेत जे मी आत्ता तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला, जे आपण आपल्या आयुष्यात दैनंदिन जीवनात वापरू शकतो. तर तुम्हाला हे आजचे विचार कसे वाटले कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुमचा दिवस आजचा खूप छान जाऊ देत आणि श्रीकृष्ण तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.